प्रेक्षकांनो, अशोक मामा या मालिकेचा 14 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर कालच्या भागात तर एकदम मज्जाच झाली होती. अशोक मामांना जायचं असते बाथरूमना, पण नातवांनी बाथरूम अडकवल्यामुळे अशोक मामांना काही जाता आले नाही. आता फायनली ते ईश्वर काकाकडे बाथरूमला जाऊन आलेत. आता ईश्वर काकाला ते म्हणतात, हा आत्ता बरं वाटतंय बाबा. अरे मला जायचं होतं बाथरूमला, धाकटा जाऊन बसला आणि मग बाहेर आला तो आणि मग धाकटी जाऊन बसली. मी आपलं बसलो बाहेर ओरडत. तेवढ्यात आता ईश्वर काकांच्या सुनबाई आल्यात आणि त्या अशोक मामांना म्हणतात, चहा घ्या ना मामा. मग आता हे म्हणतात, नको नको, अगं घरी ना पोरं एकटे आहेत. मग आता ती म्हणते, अहो घ्या ना मामा, कपभर चहा घ्यायला किती वेळ लागणार आहे. मामा म्हणतात, अगं नको, तशी फुलराणी आहे घरी, पण या पोरांचं जेवाय खावायचं बघावं लागेल. बरं चल मी येतो. ए ईश्वर, तू घेऊन टाक बरं माझ्या वतीने चहा. ईश्वर काका म्हणतात की मी कुठे घेऊ अरे 2 कप चहा. तेवढ्यात अशोक मामांचा लहाना मुलगा अनिश तिथे येतो आणि अगदी हक्काने सांगतो, अगं 2 कप चहा कर ग. तेवढ्यात आता अशोक मामा त्याच्याकडे रागाने बघायला लागतात आणि आता ईश्वर काकांनाही टेन्शन आलंय आणि त्यांच्या सुनेला सुद्धा. अनिश म्हणतो, काका आपल्या इथला तो इराणी होता तो आहे का अजून. आता ईश्वर काका म्हणतात, का रे. अनिश म्हणतो, त्याच्याकडे जाऊन चहा पितो, तुम्ही बसा इथे गप्पा मारत. अनिशचं हे वागणं अशोक मामांना फार खटकतं. ते म्हणतात, मी इथे आहे म्हणून तू इथे चहा पित नाहीयेस का. ठीक आहे, अजून कुठून कुठून असं निघून जाणार आहेस अनिश. काय रे अनिश, वातावरणाच्या बाहेर तर तू जाऊ शकणार नाहीस ना कुठे. कशासाठी नाटकं करतोयस ही. नाही, काय मिळणार आहे तुला ही नाटकं करून. नाही, तू थांब इथे, मीच जातोय. आता असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. पण आता हे ईश्वर काका म्हणतात, अरे थांब अशोक. अशोक मामा म्हणतात, अरे बाबा काम आहेत मला ईश्वर, रिकाम टेकडा नाहीये मी. सकाळी सकाळी इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन बसायला आधी मानवाला कामं नसतात, पण मी सामान्य माणूस आहे, आमच्यासारख्या लोकांना कामं असतात. चला मी निघतो. असं म्हणून अशोक मामा त्या अनिशला टोमणा मारतात आणि तिथून निघून जातात. आता ईश्वर काका म्हणतात, हे दोघं जण कधीच सरळ बोलणार नाही. या अनिश बाबा तू बस बरं, चहा घे, मी आलोच आता. आपले वडीलच आपल्याशी असं बोलताय म्हटल्यावर अनिशला खूप ओशाळल्यासारखं होतं. आता तो खूप लाजल्यासारखं फील करतो. पण आता ईश्वर काका मात्र अशोक काकांना म्हणतात, थांबा थांबा थांबा, अहो अशोकराव थांबा जरा. आता अशोक मामा म्हणतात, काय रे ईश्वर, कशाला थांबवतोयस, मला जाऊ दे ना. अरे काय हा अनिश तुझ्या घरी मोकळेपणाने राहतो, मी त्याचा बाप आहे ना, माझ्याशी त्याला नीट वागावं बोलावं असं वाटत नाही का. त्याचं स्वतःचं हक्काचं घर असल्यासारखं तुझ्या घरात शिरला रे तो. नाही म्हणजे मी एकटा तेवढं परक का त्याच्यासाठी, बाकी सगळे त्याचे आपले. ईश्वर काका म्हणतात, जाऊ दे रे अशोक, तरुण रक्त आहे, आपण समजून नको का घ्यायला. अशोक मामा म्हणतात, मी समजून घेऊ. अरे ईश्वर, वय काय रे माझं, थोरला मुलगा मी गमावून बसलोय आणि धाकला हा असा असून नसल्यासारखा. त्याच्या या वागण्याचा आधी तर मला त्रास होताच, पण आता जास्त त्रास होणार आहे. त्याच्या अशा वागणुकीमुळे मला सतत अमितची आठवण येईल. त्याला काही वाटतंय का याचं, हा पोरगा मला सतत त्रास देत राहणार आहे. आता अशोक मामांच्या डोळ्यातनं अश्रू येतात आणि अशोक मामा त्यांच्या शर्टाच्या बाहीने ते अश्रू पुसतात आणि म्हणतात, जाऊ दे, भोग येत माझे, आणखीन काय काय मला भोगावं लागणार आहे देवासच ठाऊक. असं म्हणून अशोक मामा आता त्यांचं घर गाठतात. पण अशोक मामा जरा उशिरा आले असते तर चाललं असतं. ईश्वर काका त्यांना थांबवायचा प्रयत्न करतात, पण ते काही थांबत नाहीत. आता ते जेव्हा घरी येतात तेव्हा या दोघांचा प्रचंड धुमाकूळ चाललेला असतो. दोघेही जण अशोक मामाचे हे छोटे नातू धिंगाणा घालत असतात. हा छोट्या म्हणत असतो की उंदीर मामा घरात शिरलाय, मी त्याला पकडणार. संयमी या दोघांना खूप थांबवायचा प्रयत्न करते, पण नाही, हे दोघे काही ऐकायला तयार नाहीयेत. आणि घरामध्ये जो काय पसारा झालेला असतो तो पसारा बघून अशोक मामांनी डोक्याला हात मारलेला असतो. आता संयमी घाबरते. संयमीला माहीतच होतं आजोबा चिडणार आणि आता तेच झालंय. अशोक मामांनी तो अख्खा पसारा पाहिलाय आणि अशोक मामा आता आधी तर या दोघांकडे रागाने बघतात आणि म्हणतात, अरे काय रे, काय आहे सगळं. ईशान म्हणतो, आम्ही ना उंदराची शिकार खेळतोय, घरात रॅटिट्यू आलाय. अरे तो उंदराचा सिनेमा नाही बघितलास का तू अशोक, घरात उंदीर आलाय, उंदीर. अशोक मामा म्हणतात, ए तू आधी मला अशोक म्हणू नकोस. आता अनिश म्हणतो, ईशान म्हणतो, सॉरी आजोबा, अरे घरात उंदीर शिरलाय, त्याला पकडतोय आम्ही. तेवढ्यात फुलराणी येते कुंचा घेऊन आणि म्हणते, हॅट हॅट, भेटला का उंदीर. आणि आता मामांना बघून म्हणते, देवा आले का हे. अशोक मामा म्हणतात,
तू सुद्धा? आता फुलराणी म्हणतात, आम्हाला वाटलं तुम्हाला यायला उशीर आहे. अशोक मामा म्हणतात, मग काय इथे मासोळी बाजार करून ठेवायचा का? घर आहे का काय आहे? सर्कस आहे का ही? आणि काय रे पोरांनो, तुम्ही मुलं आहात ना का माकडं आहात? आणि काय गे फुलराणी, तुला काही कळत नाही का? फुलराणी म्हणते, खेळत होतो आम्ही. अशोक मामा म्हणतात, खेळ? हा असा खेळ? घर उद्ध्वस्त करणं म्हणजे काय खेळ वाटला का तुला? मग आता संयमी म्हणते, ईशान, इरा, तुम्ही दोघं जण आत जा बरं. आता फुलराणी सुद्धा त्या दोघांना आत पाठव. अशोक मामा आता फुलराणीवरती खूप चिडतात. फुलराणी म्हणते, हे बघा, अहो ते ईशान बाबाला घरात उंदीर दिसला ना. मग अशोक मामा म्हणतात, त्याला दिसला म्हणजे घरात उंदीर असणारच का? मग फुलराणी म्हणते, अहो असं काय करता, पोरं घाबरले ना. नाही म्हणजे ईशान बाबा जरा हिरोगिरी करायला लागला. मला वाटलं खेळू द्याव थोड्या वेळ, तुम्ही तसे पण बाहेरच गेले होते हो. होईल तर होईल पसारा, मी आवरून ठेवणार होते तुम्ही यायच्यात. तुम्ही जरा लवकरच आले. नाही म्हणजे काय करणार, पोरं कंटाळली होती हो. मग मी म्हणलं जाऊ दे, उंदीर पकडण्यात थोडा टाइमपास होईल त्यांचा. अशोक मामा म्हणतात, हा टाइमपास असा आहे का? पुस्तकं वाचतील, टीव्ही बघतील. आता फुलराणी म्हणते, नाही ना, आपल्याकडे त्यांना पाहिजे ते चॅनलच दिसत नाही ना. अशोक मामा म्हणतात, मग झोपले असते ते. हे काय आहे, किती पसारा करून ठेवलाय, आणि तू कसं काय करू दिलंस ग त्यांना हा एवढा पसारा? तुझ्यावर मी जबाबदारी सोडून गेलो होतो ना पोरांची. आता फुलराणी म्हणते, अहो बरोबर आहे हो तुमचं, पण पोरं कंटाळली होती ना. मामा म्हणतात, अगं कंटाळू दे ना, मग त्याने काय होतंय? फुलराणी म्हणते, असं कसं चालेल? नाही म्हणजे मी म्हणलं की थोडा वेळ त्यांना काय करायचं ते करू देत, तेवढंच त्यांच्या दिलाला आराम वाटेल. आता दिलाला आराम म्हटल्यावर अशोक मामा म्हणतात, त्याच्या दिलाला रमवण्याची जबाबदारी तुला दिली आहे काय? तुला जेवढं काम सांगितलं तेवढं कर. फुलराणी म्हणते, मग कशाला सांगून गेले मला पोरांकडे लक्ष दे म्हणून? अशोक मामा म्हणतात, चल निघ, निघ इथून, पुन्हा माझ्या घरात येऊ नकोस कामाला. फुलराणी म्हणते, जाणारच आहे मी, आवरू द्या मला थोडंसं. मग आता मामा म्हणतात, काही गरज नाही आवरायची, माझं मी आवरून घेईल. फुलराणी आता कुंचा आपटते आणि म्हणते, आवरा मग, मला नाही आवरायचे. उगाच आपलं दोन वस्तू इकडच्या तिकडे झाल्या तर माणूस आपला बडबड बडबड करतोय. अशोक मामा तिच्या मागे मागे जातात आणि म्हणतात, दोन वस्तू आहे का या? दोन वस्तू आहे? मग फुलराणी म्हणते, नाही 4 आहे. मग मोठी माणसं खेळणार आहे का, पोरं नाही खेळले तर? ए पोरानो, अरे तुम्हाला खेळणं अलाउड नाहीये इथं, आरडाओरडा करू नको, या माणसाला चालत नाही बरं, त्यांना लई त्रास होतो लगेच. अशोक मामा म्हणतात, ए चल जाय ग, बडबड करू नकोस. आता ही चालली जाते फुलराणी बाहेर आणि तिच्या मागे मागे संयमी जाते. अशोक मामा म्हणतात, अगं ए मोठी मोठी थांब जरा. आता बघा ही संयमी फुलराणीच्या मागे मागे जाते तिच्या आणि म्हणते, ए अगं फुलराणी आंटी थांब ना, सॉरी अगं आमच्यामुळे तुला कामावरून काढलं ना त्यांनी. फुलराणी म्हणते, अगं येडी का खोळी तू, अगं हे आमचं रोजच आहे. नाही म्हणजे रोज कारण सेपरेट असतंय, पण रोज कामावरून काढून टाकणे हा तुझ्या आजोबाचा फेवरेट टाइमपास आहे. अगं कधी भांड्याची पावडर जास्ती वापरली म्हणून काढून टाकतात, कधी 7 मिनिटं उशीर झाला म्हणून काढून टाकतात, कधी कारल्याची भाजी केली म्हणून काढून टाकतात. अगं काही पण कारण काढतात आणि मला रोज एकदा तरी कामावरून काढून टाकतात. तू नको काळजी करू, मी येतोच उद्या कामावर. अगं कसं आहे, माणूस प्रेमळ आहे, लाखात एक आहे बघ, पण आता वय झालं ना, पटकन डोकं तापतं बघ त्यांचं. म्हणजे तसं थंड पण होतं म्हणा लवकर, पण त्याच्यामुळे तू नको काळजी करू. आपण चिडलेत ना ते, आता वरती गेल्यानंतर थोडे बडबड करतील, काहीतरी बोलतील, या कानाने ऐकायचं, या कानानं सोडून द्यायचं. पण आजोबा आहे ना तुझे, त्यांना उलटं बोलायचं नाही. माणूस चांगला आहे ग तसा, आणि तू टेन्शन घेऊ नको, मी येते उद्या. असं बोलून आता फुलराणी निघून जाते. आजचा भाग खूपच हृदयस्पर्शी आहे प्रेक्षकांनो. आता बघा, ही संयमी घरात येते तेव्हा तिचं लक्ष जातं की तिचे आजोबा त्यांच्याकडून होत नसताना सुद्धा सगळा पसारा आवरताय. आता अशोक मामाच्या कमरेमध्ये त्यांना त्रास होत असतो वाकायला. आता संयमी एका सेकंदाचाही विचार करत नाही आणि पटकन आजोबांना म्हणते, राहू द्या, मी आवरते हे सगळं. अशोक मामा म्हणतात, नको नको, तुला माहिती नाहीये कुठल्या वस्तू कुठल्या जागी ठेवायच्या, त्यामुळे तू राहूच दे. यावर संयमी सुरेख उत्तर देते अशोक मामांना. आधी तर ती म्हणते, तुम्ही इरू आणि ईशानला ओरडू नका, ईशानला काही कळत नाही, आय एम सॉरी. हवं तर तुम्ही मला ओरडा, हवं तेवढं ओरडा, पण त्या दोघांना प्लीज काही बोलू नका. ते खूप लहान आहेत दोघे जण. मामा म्हणतात, मला सुद्धा काही बोलायला वेळ नाहीये, आणि तुम्ही हा जो काही उन्माद मांडून ठेवलाय ना घरामध्ये, हा सगळा मलाच आवरावा लागणार आहे. चक्रीवादळ येऊन गेल्यासारखं वाटतंय.
संयमी म्हणते, नाही राहू द्या ना, तुम्ही नका आवरू, मी आवरते. अशोक मामा म्हणतात, तुला नाही कळणार. संयमी म्हणत असते, कळेल मला, राहू द्या. आता अशोक मामा काही संयमीचं ऐकत नाही आणि म्हणतात, पहिल्यांदा पसारा करायचा आणि म्हणायचं मी आवरते. मग आता संयमी म्हणते, गरज आहे, आवरायची गरज आहे. मामा तिच्याकडे बघतच राहतात. संयमी पुढे म्हणते, माझी मम्मा नेहमी म्हणायची, घरात लहान मुलं असताना मोठ्यांना काम करावं लागत असेल तर त्यांचे संस्कार परफेक्ट नाहीये किंवा मुलांची सेन्सिटिव्हिटीच नाहीये. आम्ही चुकीचं वागत असू, पण आमच्या आईबाबांचे संस्कार एकदम परफेक्ट आहेत. नाही, त्यांनी आम्हाला नेहमी चांगलंच शिकवलंय हो. प्लीज मला आवरू देत. आता मामांना खूप छान वाटतं, एकदम सुंदर. म्हणजे त्यांना असं वाटतं, चला आपले संस्कार कुठेतरी दिसतात. आणि आता मामा तिथून निघून जातात आणि संयमी ती सगळी खोली खूप छान आणि क्लीन करून ठेवते. खरंच संयमी खूप गोड आहे, पण आडनिड्या वयाची मुलगी असल्यामुळे खूप मोठं संकट आलंय प्रेक्षकांनो यांच्यावर. कसे सावरतील हे पोरं. पण आता बघा, ही धाकली रडत असते. इरा, अशोक मामा म्हणतात, काय झालं तुला धाकले, का रडतीयेस? आता ती म्हणते, मला भीती वाटते आजोबा. अशोक मामा म्हणतात, तुझा भाऊ कुठे गेला? ती म्हणते, तो बाथरूम मध्ये गेलाय उंदीर शोधायला. तो मला म्हणाला की उंदीर शोधेल मी आणि तुझ्या अंथरुणामध्ये टाकेल, मला भीती वाटते आजोबा. असं म्हणून आता ही इरा त्या आजोबांना बिलगते. आता अशोक मामा म्हणतात, अरे बेटा असं घाबरू नको, मी आहे ना, मी सांगतो त्याला, तू झोप बघू, झोप, रडू नकोस. आता असं छान समजवतात ते आणि तिला झोपवतात. आता संयमी तिथेच उभी असते आणि अशोक मामांनी जे केलं ते तिने पाहिलंय. आता अशोक मामा जेव्हा तिथून जात असतात तेव्हा संयमी म्हणते, थँक्यू. मग अशोक मामा म्हणतात, अगं लहान आहे ती, घाबरलीये, जे काही झालं ना ते चुकीचं झालंय. काय असतं ना मोठी, नाही म्हणजे लहान मुलांना कळत नाही ग. उठणं, बसणं, जेवणं, खाणं, चित्र काढणं किंवा अभ्यास करणं ना, हे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी शिस्त असते. नाही म्हणजे या गोष्टींना एक अशी विशिष्ट चौकट असते. उद्या जर मी म्हटलं, मला वाटेल तसं मी वागेल, मनाला येईल तसं करेल, असं नाही चालणार ना बेटा. रोज मी दुपारी 3 वाजता तुम्हाला जेवायला दिलं तर चालेल का? नाही ना. शिस्त हवी ग कुठल्याही गोष्टीला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा शिस्त म्हणजे शिस्त आणि नियम म्हणजे नियम पाळायलाच पाहिजे ना. बरं जा, तू थोड्या वेळ त्या धाकलीकडे बस, मी त्या उंदराच्या पिल्ल्यासाठी पिंजरा आणतो. असं म्हणून अशोक मामा निघून जातात. आता संयमी त्या इराजवळ बसते. आता ही इरा देवाला म्हणत असते, देवा या ईशानला चांगलं वागायची बुद्धी दे, मला आता भीती वाटायला लागली आहे. आता ईशान म्हणतो, तू तर माझ्याशी बोलत नाहीयेस ना, मग माझ्यासाठी कशाला देवाजवळ मागतीये? मग ही इरा म्हणते, देवा याला सांग, हा वेड्यासारखा वागतो म्हणून मी त्याच्याशी बोलत नाहीये. मग आता ईशान म्हणतो, शी मला बोर होतंय. संयमी ताई चल ना, आपण फुटबॉल खेळायला जाऊयात. संयमी म्हणते, अरे बाबा इथे कुठे खेळणार आहोत आपण फुटबॉल? तेव्हा हा ईशान म्हणतो, खाली पार्किंग मध्ये. संयमी म्हणते, अरे बाबा इथलं काही माहिती नाहीये आपल्याला, राहू दे. मग ईशान म्हणतो, मग इथे खेळू ना घरामध्ये. मग संयमी म्हणते, वेडा आहेस का, सकाळसारखं होईल आणि मग घरामध्ये पसारा होईल आणि ते ओरडतील आणि म्हणतील, घर म्हणजे काय फुटबॉल खेळायची जागा आहे का? आता या दोघांचं बोलणं अशोक मामा ऐकताय. आता हा ईशान म्हणतो, तू त्यांना ते का म्हणतेस ग, अशोक आजोबा का म्हणत नाही? तसं मी तर त्याला अशोकच म्हणतो. मग आता ही इरा म्हणते, देवा ईशानला आजोबा म्हणायला आजोबाची बुद्धी दे. ईशान म्हणतो, शांत बस ग. संयमी ताई सांग ना, तू आजोबा का नाही म्हणत? आता तेवढ्यात दारावरची बेल वाजली आहे आणि आता ईशान जोरात धावत सुटतो. मी 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 उघडणार दरवाजा. संयमी त्याच्यावर ओरडते जोरात, ईशान ईशान स्टॉप. त्यांना विचारलंस का तू दरवाजा उघडायचा आहे की नाही? मग आता अशोक मामा तिथेच उभे आहेत. मग आता हा ईशान म्हणतो, उघडू का दरवाजा अशोक? मग म्हणतो, आजोबा सॉरी आजोबा दरवाजा उघडू का? मग आता अशोक मामा म्हणतात, हो जा उघड. आता ईशान ये करून दरवाजा उघडायला जातो. आता दरवाजा उघडल्यावर त्याच्या आईचे आई वडील आलेले असतात, म्हणजे त्याचे आजी आजोबा आलेले असतात. ईशान खूप खुश होतो आणि आता आल्या आल्या त्यांना खूप विचारपूस करायला लागतो. आजी आजोबा तुम्ही आलात, ये
काय आणलं आमच्यासाठी? आता ते आजोबा म्हणतात, "अरे हो, हो, आम्हाला घरात तरी येऊ द्या." आता ही इरा पण खूप खुश होते. आता या आजी-आजोबांनी त्यांच्यासाठी खाऊ आणलेला असतो. ईशान ऑलरेडी बऱ्याच पदार्थांची नावं घेतो. काय आणलं? हे आणलं का? ढोकळा आणला का? अमुक आणलं का? पण आता ते आजोबा म्हणतात, "अरे बसू द्या रे खाली, देतो की तुम्हाला खाऊ." मग आता ते आजी-आजोबा खाली बसतात आणि या दोघांसाठी त्यांनी छान भेळ आणलेली असते. कोरडी भेळ. आता ती भेळ ईशानला आणि इराला ते देतात आणि मग आता ही इरा म्हणते, "ए ईशान, मोठ्या माणसांना विचारायचं असतं आधी त्यांना द्यायचंय की नाही, म्हणजे त्यांच्या हातातला खाऊन मोठ्या माणसांना शेअर करायचा." असं ती इरा म्हणते. आता हा ईशान म्हणतो, बरं." आता हे दोघे जण अशोक मामांच्या समोर येतात आणि म्हणतात, "आजोबा, तुम्ही घ्या ना थोडीशी भेळ." मग अशोक मामा म्हणतात, "नको नको बेटा, तुम्ही दोघं जण खा." आता ईशान आणि इरा दोघे जण अगदी आनंदाने उड्या मारत बेडरूम मध्ये जातात ती भेळ खायला. आणि आता अशोक मामा या म्हणजे पल्लवीच्या आई वडिलांशी चर्चा करतात. आता ते दुबईवरून सगळे व्यवहार पूर्ण करून आलेले आहेत. खरं तर अशोक मामांना प्रचंड टेन्शन आलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं. आता संयमी येते ईशान इराकडे आणि म्हणते, "लवकर लवकर खा ना रे." ईशान म्हणतो, "खाऊ दे ना, एवढी काय घाई करतेस?" आता संयमी म्हणते, "अरे लवकर खा, आपल्याला आजी आजोबा बरोबर जायचंय, तुम्ही पॅकिंग करायला घ्या लवकर खाणं झाल्यावर." आता हा ईशान म्हणतो, "अगं पण आपण तर इकडे राहणार होतो ना या अशोक आजोबांकडे." मग संयमी म्हणते, "अरे नाही नाही, म्हणजे आपण आपल्या आजी आजोबांसोबत कम्फर्टेबल आहोत हे सगळ्यांना माहिती आहे. हे तसे आपल्या बाबांचे बाबा आहेत, पण हे आपल्यासाठी कायम स्ट्रेंजरच आहेत ना. आजी नाही राहू देणार आपल्याला इकडे. मग ते आपल्याला न्यायला आलेत. चला लवकर लवकर आवरा, नंतर खा रे ईशान." पण प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं की खरंच ईशान, इरा आणि संयमी त्यांच्या आजी आजोबाकडे कोकणात राहायला जातील का? बघूयात पुढे काय काय घडतंय ते. पण आजचा भाग सुरेख आहे ना, ऐकावासा वाटतोय ना, मग एखादा लाईक करायला आणि माझे हे नवीन चॅनल, म्हणजे तसं ते हे चॅनल जुनंच आहे पण ते आत्ताच अनलॉक झालंय, तर आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, इकडे अनिश खूप डिस्टर्ब झालेला असतो. त्याला अमितची आठवण येत असते. आता तो ईश्वर काकांना म्हणतो, "काका, हे सगळं काय होऊन बसलं हो? माझे वडील, त्यांच्याशी माझं 1 मिनिट सुद्धा बनत नाही. आम्ही नेहमी आरेला कार्य करतो. आई जेव्हा होती ना, तेव्हा आईचं खूप दुखत होतं, पण माझं तेव्हाही यांच्याशी 1 सेकंद पण पटलं नाही. एकदा आईचं असंच खूप दुखत होतं, तेव्हा माझे आणि बाबाचे खूप भांडण झाले. तेव्हा अमित दादा काहीच बोलत नव्हता, पण एके दिवशी त्याने मला बाहेर नेलं आणि समजावून सांगितलं की अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेत नको जाऊ रे अनिश. तू माझा भाऊ आहेस आणि मी तुझा भाऊ. आपण दोघे जण मिळून खूप मोठे होऊ. तू माझ्या आर्ट गॅलरीसाठी पैसे दे आणि मी तुझ्यासाठी असं वाईल्ड फोटोग्राफीचं असं मस्त ऑफिस उघडून देतो. आपण दोघे मिळून छान काम करूया." माझा भाऊ गेला हो ईश्वर काका, आणि सगळं इथेच राहून गेलं. ईश्वर काका म्हणतात की "हे बघ अनिश, जे झालं ते झालं, आता समोर बघायला हवं." अनिश म्हणतो, "पण ईश्वर काका, मी माझ्या बाबांशी साधं कम्युनिकेशन करू शकत नाही रे." ईश्वर काका म्हणतात, "मी तुला अशोक बद्दल नाही बोलते, मी मुलांबद्दल बोलतोय. तू अनिश आल्यापासून मुलांना भेटला नाहीस रे. आता सध्या तुला सगळ्यात जास्ती महत्व मुलांना द्यायला हवं." मग आता अनिश म्हणतो, "त्या हिटलरच्या राज्यात मुलं मोकळे राहणारच नाहीयेत. सतत कोणीतरी आपल्या वागण्यामुळे आपल्याला जज करतंय, कोणीतरी कमी लेखतंय आपल्याला, याचा फील सतत येत राहणार पोरांना. त्या पोरांना मी त्यांच्या जाचातून बाहेर काढत नाही ना, तोवर मी आता शांत बसणार नाहीये." ईश्वर काका म्हणतात, "म्हणजे तू मुलांना तुझ्यासोबत घेऊन जाणार आहेस का?" अनिश म्हणतो, "हो, अर्थातच. त्यांना कुठे इथे राहायला आवडणार आहे?" मग आता ईश्वर काकांना जरा टेन्शनच आलंय. अनिश म्हणतो, "ते दुसरीकडे कुठे जाणार आहेत?" आता ईश्वर काका या गोष्टीचा जरा जास्तीच विचार करायला लागलेत. इकडे अशोक मामांनी सगळे डॉक्युमेंट्स, पल्लवीचे आई वडील अशोक मामांना म्हणतात की "आता दुबईचे सगळे पाश सुटून गेले. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे मुलांना आणलं आणि मी तिथले सगळे कर्ज वगैरे सगळं फेडलंय आणि घर वगैरे विकलंय. त्यातूनच सगळे पैसे म्हणजे दिल्या गेलेत आर्ट गॅलरीचे. जास्ती पैसे आपल्याला द्यावे नाही लागणार. आता सगळंच मॅनेज होणार. जावई बापूंनी कष्टाने विकत घेतलेली आर्ट गॅलरी गेली हो." आता ते रडायला लागतात आणि म्हणतात, एका फटक्यात सगळी स्वप्नही गेली आणि आपली वाटणारी आपली पोरं, आपली पोटची पोरंही गेली हो. आता असं म्हटल्यावर अशोक मामा आणखीन भावूक झालेत आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला. प्रेक्षकांनो, माझ्या आवाजामध्ये तुम्हाला हा रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. अशोक मामा या मालिकेच्या डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि अशोक मामांचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.